जय भीम, जय सेवा मित्रांनो. आता आपण पाहत आहोत की विधानसभेची रणधुमाळी खूप जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या सभा लावत आहेत, नुक्कड सभा घेत आहेत आणि रॅल्या पण काढत आहेत. आणि काही काही गावामध्ये असेही कार्यकर्ते आहेत की माझाच नेता श्रेष्ठ अशा प्रकारचे आग्रह पण धरत आहेत. पण ही निवडणूक खरंच तुम्हाला समजली का? ही निवडणूक तुम्हाला समजली का? ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही जाहीरनामे बघा. त्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्याच पक्षाने आरक्षणावरती बोललेले नाही. फक्त वंचित बहुजन आघाडी सोडली तर सर्व पक्ष मूग गिळून गप्प आहेत. का बरं गप्प आहेत? असा कोणता त्यांना फायदा आहे की आमचं आरक्षण तोडून त्यांना काय मिळणार आहे? म्हणजे हे आम्ही यांना निवडून द्यायचं आणि याने आमच्या आरक्षणावरती एक शब्दसुद्धा बोलू नये. आणि जनतेने एकदम म्हणजे डोळे झाकून घेतले आहेत की त्यांना खरं काय आणि खोटं काय हे कळतच नाही. फार विचार करण्यालायक गोष्ट आहे. एकही व्यक्ती असा म्हणत नाही की हे बरोबर नाही. अरे माझ्या भावांनो, विचार करा. तुम्ही कोणी काँग्रेसकडे जाता, कोणी BJPकडे जाता, राष्ट्रवादीकडे जाता. त्यांचे ध्येय धोरणे तुम्ही बघा ना. आज सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण केलं. सर्वच क्षेत्र, असं कोणताच क्षेत्र नाही आहे जो शासकीय क्षेत्र शाळेचा सुद्धा होता, जो शाळा आपण म्हणतो, शाळा कॉलेज, त्यालासुद्धा यांनी सोडलं नाही. दवाखाने यालासुद्धा सोडलं नाही. म्हणजे सर्वच क्षेत्र खाजगीकरण करून सोडलेलं आहे. तरी पण तुम्ही डोळे झाकून आहात. विचार करता की नाही? अरे आपल्या मुलाबाळांचा तर विचार करा. आज आरक्षण संपलं तर ज्या घरामध्ये एखाद्याला किंवा एखाद्याने आरक्षणाचा लाभ घेतला तर त्याच्यानंतर त्याला आरक्षणाचा लाभ मिळणारच नाही आहे. क्रिमी लेअरमुळे तो बाद झाला. त्याची जी कॅटेगरीमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये येत होता त्या कॅटेगरीमधून तो बाद झाला. त्याची जात बाद होणार. हे तुम्हाला कळत कसं नाही? पण नाही, तुम्ही खरंच आज चूप बसून आपल्या मुलाबाळांचं खूप मोठं नुकसान करत आहात. पण येणारा काळ हा तुम्हाला खरंच क्षमा करणार नाही. तुमचे मुलं तुम्हाला प्रश्न विचारतील की बाबा तुम्ही काय करून बसल्या. आज तुमच्यासमोर वंचित बहुजन आघाडी याने एवढा मोठा सुंदर प्लॅन ठेवलेला आहे. त्यांचा जाहीरनामा वाचा. त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला सर्व एकदम सुटसुटीत सर्वांसाठी, शेतकऱ्यांसाठी 65 वर्षाच्या वरून शेतकऱ्याला, जो कर्मचारी आहे त्याला पण पेन्शनसुद्धा त्यांनी लागू करायचं ठरवलं. 65 वर्षाच्या वरून त्याला 5,000 रुपये ठरवलं. विद्युत बिल अर्ध्यावर आणायचं ठरवलं. अशा चांगल्या काही त्यांचे मुद्दे आहेत. त्यांचा तुम्ही जाहीरनामा वाचा, मग तुम्हाला कळेल. पण नाही, एवढी राग तुम्ही त्या वंचित बहुजन आघाडीची घेतली, प्रकाश आंबेडकरांची, की तुम्हाला खरे आणि खोटे काय याच्या पलीकडे तुम्हाला दिसतच नाही. पण खरंच तुम्ही आंबेडकरवादी असाल तर वंचित बहुजन आघाडीला निवडा. एकदा निवडून बघा. तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार कशा प्रकारे प्रकाश आंबेडकर मिळवून देतात हे
आम्हाला सांगण्याची तुम्हाला गरज नाही, कारण ते बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि ते बाबासाहेबाच्या रक्ताला बेईमान होऊ शकत नाही. खुद आपण समजदार आहात. मन बदला, तुमचा विचार बदलेल. जय भीम, जय सेवा.